बारामती लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी मोठा प्रतिष्ठेचा विषय बनलाय। काका शरद पवारांच्या विरोधात पुतण्या अजित पवारांनी केलेल्या बंडामुळे सर्वाधिक चर्चेत आलेल्या बारामतीतून ननंद भाऊजाई एकमेकींच्या विरोधात उभ्या ठाकल्यात। या लढतीकडे संपूर्ण राज्याचं नव्हे तर देशाचं लक्ष लागलंय। महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे तर महायुतीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे। या दोघींनी नुकताच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून त्यांनी आपल्याकडे असलेल्या संपत्तीची माहिती दिली आहे। यामध्ये विशेष बाब म्हणजे सुप्रिया सुळेंच्या प्रतिज्ञापत्रात विरोधात उभ्या ठाकलेल्या सुनेत्रा पवारांकडून 35 लाख रुपयांचं कर्ज घेतल्याचं नमूद करण्यात आलंय। याच संदर्भात आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊयात। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो करा। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणूक ही सर्वात मोठी हाय व्होल्टेज लढत बनली आहे। त्याची कारणं पण तशीच आहेत। आता ती कारणं काय आहेत हे आपल्या सर्वांना माहिती आहे, त्यामुळे त्यांच्या डिटेल्स मध्ये मी फार जाणार नाही। आता आपण जे बोलणार आहोत ती गोष्ट आहे दोन एकमेकांच्या विरोधात उभ्या राहिलेल्या उमेदवारांची, सख्या नणंद भाऊजाईची। घटना अशा घडल्यात की काल परवापर्यंत एकत्र असलेले पवार कुटुंब अजित पवार यांच्या बंडामुळे विभागलं गेलं। पण आता प्रसंग असा आलाय की अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनाच अजित पवारांची बहीण आणि सुनेत्रा पवार यांची नणंद यांच्या विरोधात बारामती लोकसभेतून उमेदवारी दिली। काल 18 एप्रिल रोजी या दोन्ही उमेदवारांनी अर्ज भरले। त्यावेळी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात अनेक गोष्टी समोर आलेल्या आहेत। त्यातल्या महत्त्वाच्या म्हणजे कुणाकडे किती संपत्ती आहे, कुणावर किती कर्ज आहे, किती दागिने आहेत, गाड्या आहेत वगैरे वगैरे। आता हीच माहिती आपण सविस्तराने पाहूयात। सुरुवातीला सुनेत्रा पवार यांनी प्रतिज्ञापत्रात काय माहिती दिली आहे ते पाहूयात। सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण मालमत्ता 12,56,58,983 रुपये, त्यांच्याकडे 3,36,450 रुपये इतकी रोख रक्कम आहे। यासह बँकेत एकूण 2,76,70,180 रुपये जमा आहेत। अजित पवार यांच्या बँकेतील ठेवी 2,27,64,457 रुपये। सुनेत्रा पवारांकडे 34,39,569 रुपये इतक्या रुपयांचे सोन्याचे आणि चांदीचे दागिने आहेत। त्यामध्ये चांदीच्या ताटांचा समावेश आहे। त्यांच्याकडे 10,70,000च्या किमतीच्या गाड्या आहेत। त्यामध्ये एक ट्रॅक्टर आणि 2 ट्रेलर असल्याचं प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलंय। सुनेत्रा पवार यांच्यावर 12,11,12,374 रुपयांचं कर्ज आहे, तर त्यांचे पती अजित पवार यांच्यावर 4 कोटी रुपयांचं कर्ज आहे। सुनेत्रा यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाहीये, तर अजित पवार यांच्यावर एकूण 2 गुन्हे दाखल असल्याची माहिती प्रतिज्ञापत्रकात देण्यात आली आहे। आता सुप्रिया सुळे यांची संपत्ती बघूया। संसद रत्न पुरस्काराने अनेक वेळा गौरवण्यात आलेल्या सुप्रिया सुळे या कोट्यवधींच्या मालक आहेत। त्यांनी संपत्तीबाबतचं प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाकडे सादर केलं असून त्यातूनच ही माहिती समोर आली आहे। सुप्रिया सुळे यांची एकूण संपत्ती 38 कोटी रुपये, मात्र त्यांच्याकडे कोणतीही कार नाहीये असं त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केलंय। सुळे दाम्पत्याकडे सोने, चांदी आणि हिऱ्यांसह सुमारे 5 कोटींहून अधिक रुपयांचे दागिने आहेत। गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत त्यांच्या उत्पन्नात 1,08,97,348 रुपयांनी भर पडली आहे। त्यांच्यावर 55 लाख रुपयांचं कर्ज आहे। विशेष म्हणजे हे कर्ज त्यांच्या विरोधक उमेदवार सुनेत्रा पवारांकडून त्यांनी घेतलंय। त्याविषयी सविस्तर उल्लेख असा की 55 लाखांपैकी पार्थ पवारांकडून 20 लाख रुपये उसने घेतलेत, तर सुनेत्रा पवारांकडून 35 लाख रुपये उसने घेतलेत। यासह सुनेत्रा पवार यांनी अजितदादा व शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनाही कर्ज दिल्याची माहिती दिली आहे। अजित पवारांना 63,20,303 रुपये, तर शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना 50 लाख रुपये कर्ज दिल्याची माहिती समोर आली आहे। आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये नणंद भाऊजाई एकमेकींविरोधात पूर्ण तयारीने उतरलेल्या असतानाच नणंदेने भाऊजाईकडून घेतलेल्या कर्जाच्या रकमेमुळे या निवडणुकीच्या वातावरणामध्ये नवी चर्चा सुरू झाली आहे। जाहीर सभा घेऊन शक्ती प्रदर्शन करत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या दोन्ही उमेदवारांनी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला। सुनेत्रा पवार यांच्या जाहीर सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे पती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महायुतीतील अनेक दिग्गज नेते उपस्थित होते। तर सुप्रिया सुळे यांच्या जाहीर सभेला शरद पवार यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात यांची उपस्थिती होती। बारामतीमध्ये 7 मे रोजी मतदान होणार आहे।
पवार आणि सुळे यांचा प्रचार जोरात सुरू आहे. अशात त्यांच्याकडे असलेल्या संपत्तीची माहिती समोर आली. सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या संपत्तीच्या आकडेवारीबाबत आणि सुळे यांनी घेतलेल्या कर्जाबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी फॉर द पीपलला सबस्क्राईब करायला विसरू नका.